सुरक्षेसाठी तत्पर असणारे आमचे सगळे पोलीस बांधव बाकी थोडेसे खाली दोघे तिघे खाली बसले तरी चालतील. ये लवकर ये. आमचे पोलीस बांधव जेवढे म्हणजे बॉल एवढे मारत होते तर आरोपीला किती मारत असतील, कारण खऱ्या अर्थाने आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे आमचे सगळे पोलीस बांधव काय जबरदस्त. सगळ्यांना विनंती आहे आपल्या या पोलीस बांधवांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवली. तुम्ही आलात या ठिकाणी खेळलात, तुम्ही जिंकलात. दोन शब्द कोण बोलणार आहे सर? दोन शब्द बोला यार, कोणीतरी बोल. या संजय पवार. संजय पवार साहेब खऱ्या अर्थाने मुंबई म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. मुंबई म्हटलं तर इकडे मैदानं छोटी असतात परंतु आनंद मोठा असतो, आणि असंच एक मुंबईतील छोटं मैदान परंतु इकडे आनंद खूप मोठा मिळतो. आज कसं वाटलं इकडे खेळताना आणि या स्पर्धेविषयी? वाळकेश्वरमध्ये ही अशी स्पर्धा आज हे दुसरं पर्व होतं. मागच्या वर्षी आम्ही इथे खेळलो आणि असे मैदानं मुंबईत खूप कमी असल्या कारणाने खेळायला खूप कमी संधी मिळते मुलांना. त्यातही या छोट्याशा मैदानात भरपूर काही तुम्ही नियोजन चांगलं करून आणि चांगल्या प्रकारे इथे मुलांना खेळण्याची संधी देतात. आणि आज आम्हाला एवढा धकाधकीच्या जीवनातनं पण आज आम्हाला खेळायला तो आनंद तुम्ही मिळवून दिला, त्याबद्दल मी WPLचे सर्वात आधी खूप आभार मानतो. धन्यवाद. आणि आपलं सुद्धा मनापासून अभिनंदन. आणि माझ्या मते पुढल्या वर्षी सुद्धा आपली ही टीम याही पेक्षा चांगल्या ताकदीने या ठिकाणी उतरेल. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सर एक सन्मान करायचा आपल्याला खास या स्पर्धेसाठी. गिरगावचा वंडर बॉय ज्याला म्हटलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या खेळाडूची चर्चा आहे, असाच आपल्या ताडदेव, कुंभारवाडा, गिरगाव या परिसराला खेळत असताना आज महाराष्ट्रभर ज्या खेळाडूच्या नावाचा डंका पाहायला मिळाला. निखिल जाधव या ठिकाणी यायचंय. तर या ठिकाणी निखिल जाधव यांचा एक सन्मान केला जाणार आहे. आजही तो 2 ठिकाणी स्पर्धा खेळतोय, परंतु आपल्या विभागातील प्रेमाखातर या मैदानात कित्येकदा निखिल खेळले असणार आहे आणि निखिल यांचा एक सन्मान केला जातोय. गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. विविध स्पर्धा मात्र गाजवत असतात. आणि निखिल कसं वाटतं ज्यावेळेला, कारण तुम्हाला बऱ्यापैकी क्रिकेट 90% क्रिकेट तर अशा मैदानातच खेळावं लागतं, या मैदानातील काही आठवणी आणि आज हे आयोजन करण्यात आले वाळकेश्वर प्रीमियर लीगचं त्याबद्दल? आठवणी तर खूप आहे. ग्राउंडवर मी स्टार्टिंगला याच ग्राउंडपासून सुरुवात केली होती आणि आठवणी तर खूप आहेत ग्राउंडच्या. सुरुवात तर याच ग्राउंडपासून मी सुरुवात केली होती आणि वाळकेश्वर प्रीमियर लीग दरवर्षी असते, तर खूप आयोजन चांगलं आहे त्यांचं. किती वेळा या ठिकाणी काही बेस्ट बॅट्समन सिरीज वगैरे काही घेतलेल्या काही आठवणी? हो, सिरीज मिळालेली मला. या मैदानात सिरीज मिळवली आहे आणि आज याच मैदानातील खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही आलेलात. तर पहा, आपल्याच परिसरातील खेळाडू आहे. वाळकेश्वर गिरगाव काही लांब नाहीये, परंतु हा खेळाडू आपल्या परिसराचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर घेऊन जात असतो. येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धा आता येऊ लागलेल्या आहेत आणि निखिलचा एवढा दर्जेदार खेळ आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये ISPL साठी देखील तो खेळावा, यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना असतील. तर जाऊयात यानंतरच्या महत्त्वाच्या मॅचकडे. आजचा दिवस जर पाहिला तर याकडे अनुज वर्मा यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचाही आपण विशेष सन्मान करत आहोत. क्या बात आहे. आपलं जे ऑक्शन झालं त्या ऑक्शन सोहळ्याचं अनुज वर्मा ऑक्शन सोहळ्याचा बऱ्याचसा महत्त्वाचा घटक तुम्हीच सांभाळलाय. अनुज वर्मा यांचा विशेष सन्मान केला जातोय आणि मॅचलाही सुरुवात होते. हे आहेत अनुज वर्मा. हो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते दरवर्षी खेळणार आहेत.
हॅलो, फटका चांगला पाहिला मिळाला, परंतु तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. पहा इकडे थोडीशी एक वेगळी रणनीती पाहायला मिळाली. या पहिल्या 2 मॅच मध्ये वसंतला थोडंसं पाठीमागे आणलं होतं. या मॅच मध्ये दीपक आहेत आणि त्यामुळे वसंत यांना थोडंसं पहिलं आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि ही रणनीती आणि आतापर्यंत वसंत यांनी थोडासा दबाव दीपक धोबी यांच्या विरुद्ध निर्माण केलाय. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक आलाय, लॉफ करतायत समोरच्या दिशेने. जिकडे जर पाहिलं तर 2 धावा मिळतील आणि पहिली ओव्हर जर पाहिलं तर वसंत यांची नेहमीप्रमाणे चांगलीच राहिली आहे. केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत वसंत यांनी. एक मोठी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. वालकेश्वर युनायटेड, दीपक धोबी या टीमचे कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला वालकेश्वर श्रीराम योद्धा. वाळकेश्वरच्या राजाचा देखील आम्ही या ठिकाणी जयघोष सातत्याने होताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील एक महत्वपूर्ण सामना आहे. आता माझ्या मते बऱ्यापैकी टीमांच्या एक मॅचेस राहिल्या असतील. पिक्चर आता हळूहळू क्लिअर होईल. या दोन्ही टीमचा काय सीन आहे, किती किती मॅच जिंकल्या ते लोक? तर या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर कोण राहणार आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण राहणार यासाठीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. विनय रेड्डी आले. पहा थोडासा अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला, परंतु डॉट बॉल येईल. आपल्याला बॅटिंग साठी या ठिकाणी मितेश पाहायला मिळत आहेत. मितेश परदेशी, बरोबर ना? मितेश परदेशी ना. फुलटॉस बॉल झाडाला आदळतोय. बॉल पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. विनय रेड्डी हे देखील आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल, ती म्हणजे 5 धावांवर जाते. दीपक धोबी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जितेंद्र गुंडरेकर आणि कंपनी वाळकेश्वर युनायटेड आणि दुसऱ्या बाजूला सुरेन कनोजिया वाळकेश्वर श्रीराम योद्धाच हा संघ गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगला उडवलाय आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा मिळतील. धावसंख्या 7 वर जाते. पहा काय जल्लोष पाहायला मिळतोय. पहा आज फटाफट लवकर सुरू झाले. थोडीशी स्पर्धा लवकर संपून आपल्याला सगळ्यांना होळी सेलिब्रेशन साठी सुद्धा जायचंय. हो यावेळेला आपण पाहू शकतो ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. विनय रेड्डी, अण्णा रेड्डी. समोर जर पाहिलं तर दीपक आहे. दीपकने मागील वर्षी सुद्धा चांगली कामगिरी केली होती आणि काल देखील दीपकने काही नेत्रदीपक फटके, षटकार, चौकार सुद्धा खेळले होते एकाच इनिंग मध्ये. आणि आज या स्पर्धेचा जर पाहिलं तर अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवशी कोण बाजी मारणार यावर सगळ्यांच्याच नजर असतील. अखूट टप्प्याचा बॉल, थोडीशी उसळी होती, त्याचा लगेच फायदा या ठिकाणी केला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने जर पाहिलं तर बॉल खेळला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावर. थोडासा दबाव आहे, परंतु हा दबावला हटवावं लागणार आहे, कारण सामने जर पाहिलं तर या ठिकाणी 6 षटकांची ही सगळ्यात महत्वाची बाब आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. हो इकडे आपण पाहू शकता बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढे टाकला, तिकडनं फिरवलाय आणि इकडे जर पाहिलं तर विनय रेड्डी यांनी म्हणजेच अण्णा यांनी सुद्धा चांगली बॉलिंग केली आहे. ओव्हर संपल्या 2, कोणतीही विकेट न गमावता या ठिकाणी धावा जर पाहिलं तर वाळकेश्वर युनायटेडच्या आहेत त्या 10. या क्रिकेटमध्ये कर्णधाराची भूमिका मोलाची असते आणि तेवढे चाणाक्ष संघनायक आहेत रामानुज. कारण क्रिकेटमध्ये 11 जण असतात, परंतु कॅप्टन सगळ्यांना बनवतात का नाही? एकच ज्याला चांगले नेतृत्व गुण असतात त्याला कॅप्टन बनवले जातं. हो वसंत
या खेळाडूला आम्ही बरीच वर्ष दर्जेदार क्रिकेट मुंबईभर खेळताना पाहतोय आणि आज मात्र त्यांच्याकडून पहा चांगली गोलंदाजी केली जाते. मितेश यांना रोखलं जात आहे. किती रन झाले? 11 धावा धावफलकावर तिसरी ओव्हर आहे. धावांचा वेग आता थोडासा वाढवावा लागणार आहे युनायटेडला. वसंत दर्जेदार गोलंदाजी परंतु तेवढी चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेला बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता, त्याचा फायदा घेतला, बॅकफुटला गेले आणि हा बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी किती धावांसाठी 2 धावांसाठी पाठवलाय. वाह, आणखी एक चांगला फटका परंतु तिकडे एकदा येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, क्या बात आहे. वसंत कौतुक करावं लागेल. पहा बॅट्समन चांगले आहेत परंतु कदाचित वसंत यांच्या या 2 ओव्हर की फॅक्टर राहिल्यात आतापर्यंत आणि त्यामुळे धावसंख्येला नियंत्रित ठेवलंय. परंतु मोठी मॅच आहे, 6 षटकांची ही मॅच आहे. आणखी एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल आणि वसंत यांचं कौतुक व्हायला पाहिजे. 2 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर वसंत यांनी केवळ 9 रन दिलेले आहेत. विकेट जरी नाही मिळाली परंतु केवळ 9 रन. पहा टीमची गरज ओळखून हा गोलंदाजी करतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये तो 3री किंवा 5वी ओव्हर टाकायचा, 4थी किंवा 6वी ओव्हर टाकायचे. आता जर पाहिलं तर या मॅच मध्ये गरज पाहिली, समोरचे बॅटर पाहिले, पहिली आणि तिसऱ्या ओव्हरसाठी आले. 3 ओव्हर संपल्यानंतर विदाऊट लॉस 15. परंतु हे क्रिकेट आहे आणि दीपक असे बॅटर आहेत जे मात्र केव्हाही मॅचचं गणित बदलू शकतात. येणाऱ्या 3 ओव्हर आहेत, या 3 ओव्हर मध्ये धावा बनवाव्या लागतील कारण पहिल्या 3 ओव्हर मध्ये केवळ 15 रन आलेले आहेत. दबाव वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. 15 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. मितेश उडवलाय बॉल, हेलिकॉप्टर खेळलाय. ओहो, आता नाही ते आताही असाही एक इतिहास आहे ज्या वेळेला असे काही रूल्स नव्हते आणि बॉल झाडावर अडकला आणि 286 रन धावून काढल्या. असाही इतिहास आहे. क्या बात आहे. म्हणजे या ग्राउंडवर सुद्धा 6 रन धावून काढलेले आहेत सेंचुरी टीमने. ओ चांगला बॉल बॅकफुटला गेले का जरूर परंतु तिकडे बॉल झाडावर अडकलाय परंतु बराचसा उंच अडकलाय त्याच्यामुळे कोणी प्रयत्न करू नका तो अडकलेला बॉल आणायला जायचा. चांगली गोलंदाजी परंतु बॅटिंग करावी लागेल. ही टीम सुद्धा युनायटेड टीम सुद्धा एक चांगली टीम आहे. व्हाईट बॉल. हा टीम दोन्ही सुद्धा चांगल्याच आहेत म्हणजे प्रत्येक टीम चांगलीच बनली. ऑप्शन झाले म्हटल्यानंतर प्रत्येक टीमचा संघ विचारपूर्वकच निवडला गेलेला आहे. ओहो आणि तिकडे पकडली गेली कॅच आणि अन्ना रेड्डी विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. पहिला धक्का बसतोय मितेशच्या रूपामध्ये. सुशीलने कॅच घेतलाय. सुशील बाणे कालचे मॅन ऑफ द मॅच आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणारे प्लेयर. म्हणजे प्रत्येकाच्या काहीतरी खासियत आहे. म्हणजे इथे जो निवड झालेला प्लेयर आहे ना 8 टीम मध्ये प्रत्येकाची काहीतरी खासियत आहे. कुणाची बॅटिंग आहे, कुणाची बॉलिंग आहे, कुणाची फिल्डिंग आहे आणि कोणी प्रत्येक जण कशा ना कशात तरी पारंगत आहे म्हणून त्याला इकडे घेतलेलं आहे.
नक्कीच, म्हणजे तुम्ही इकडे ज्या लोकल टुर्नामेंट होतात त्याच्यामध्ये परफॉर्मन्स दाखवा असं काही नाही. जे बाहेर बसलेले ते एक दिवस आतमध्ये येणार आहेत आणि आतमधले बाहेर सुद्धा जाणार आहेत, त्याच्यामुळे हे चक्रव्यूह सुरूच राहणार आहे. कारण नव्यानं संधी मिळते. आता सुनील गावस्कर निवृत्त झाले, आम्हाला प्रश्न पडला आता काय होईल, सचिन आले, सचिन निवृत्त झाले, आता वाटतं काय पुढे होईल, विराट कोहली आले, म्हणजे असं हे चक्र सुरूच राहणार आहे. आणि त्यामुळे आपण सातत्याने प्रयत्न करायचे. आपला सुद्धा एक दिवस येणार आहे. हो 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 हो, पहा हे क्रिकेट आहे. हे काल कोणीतरी गाजवलंय, आज कोणीतरी गाजवतंय आणि उद्याही कोणीतरी गाजवणार येणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हे खेळत राहायचं. हे चक्रव्यूह आहे, हे फिरत राहणार आहे. फक्त ज्या वेळेला तुम्ही सर्वोच्च पदावर असताना, सर्वोच्च स्थानी, त्यावेळेला तुम्ही कसे वावरता हे खूप महत्वाचं आहे. सगळ्यात मॅचच्या दिशेने धावांसाठीचा स्ट्रगल संपता संपेना. चौथी ओव्हर जवळपास संपायला आली आहे, परंतु इकडे धावा जर पाहिल्या तर आता 18 धावा आहे. ओ डबल माइंड झाले होते बॅटर. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. या अगोदर मितेश होते, आता नितेश आलेत. नितेश निर्मल. धावांची गरज आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की बॉल टू बॉल सुद्धा या मैदानामध्ये कित्येक संघांनी मॅचेस जिंकलेल्या आहेत. त्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या असणार आहेत. 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4 सुरू असताना पुन्हा एकदा अण्णा रेड्डी. हो, विकेट आली आहे, जी विकेट पाहिजे होती. दीपक धोबी थोडस स्ट्रगल करत होते आणि इकडे रामानुजची जी रणनीती होती वसंतला सुरुवातीला आणण्याची, तिकडे कामयाब झाली. पहा, वसंतने दबाव निर्माण केला आणि अण्णाने मात्र इकडे विकेट घेतली. आणि धावफलक जर पाहिला तर आता 4 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या 19. चला, टॉस साठी दोन्ही टीमने सज्ज राहायचं विनंती असणार आहे. वाळकेश्वर लायन्स आणि वाळकेश्वर किंग्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती, आपण सज्ज राहायचंय. ओ, या वेळेला दांडी 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 गुल बोल. मनीष आलेत आणि विकेट घेऊन गेलेत. पहा, त्यांना अंदाज नाही आला की हा बॉल वाईड जाईल असं त्यांना वाटत होतं आणि त्याच वेळेला थोडेसे शफल झाले होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅटरला आपल्या स्टान्सचा अंदाज पाहिजे. आपण शफल झाल्यानंतर कोणता स्टंप आपला दिसेल याची देखील काळजी घेणं गरजेचं असतं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात शिवम आलेत. शिवम कनोजिया काल मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं आणि शिवम कनोजिया आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर राकेश परब आहेत. परंतु आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करावी लागली. या दोन्ही टीमने जर पाहिलं तर आतापर्यंत 2-2 मॅच जिंकल्यात आणि टॉपर साठीची लढाई पाहायला मिळते. ओ, काय कडक शॉक मारलाय, कडक 2 धावा. तुम्हाला सिद्ध करायला तुम्ही ओपनिंगलाच यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही कोणत्याही नंबरवर सिद्ध करू शकता. सचिन कनोजिया यांचे बंधू शिवम कनोजिया. 21 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 5 सुरू असताना शिवम व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 22 वर जाताना पाहायला मिळेल. मनीष बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनीष पवार, शिवम कनोजिया. वा, काय स्ट्रोक खेळला अफलातून, कडक आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार.
वा 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 वा. किती वय आहे या मुलाचं? वय किती असेल? 18-19 असेल, जास्त नाही. माझ्या मते वय सुद्धा जास्त नसेल शिवमचं, परंतु काय कडक स्ट्रोक खेळलाय. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आणि 2 धावा कळवल्या जात आहेत. शिवम आला आणि वातावरण या ठिकाणी मात्र शिवममय होताना पाहायला मिळत आहे. नाही आला. इधर ही गाडी आहे ना राजा, पीछे गाडी किती आहे? आपल्या टीमसाठी मात्र या ठिकाणी शिवम यावेळेला उडवला बॉल समोरच्या दिशेने आणि तिकडे आपण पाहू शकता हो 2 धावा. काय बॅटिंग, मी म्हणून म्हटलं होतं की तुम्हाला सिद्ध करण्यासाठी तुम्ही ओपनिंगलाच यायला पाहिजे असं काही नाहीये. हा पट्ट्या 5व्या ओव्हरला आलाय आणि आल्यानंतर जर पाहिलं तर वातावरण स्वतःच्या बाजूने निर्माण करतोय. 4 बॉल मध्ये जर पाहिलं तर 12 धावांवर बॅटिंग करतात शिवम. आणखीन एक हेलिकॉप्टर. हो पहा, तुम्ही कोणत्याही टीमचे असा, परंतु शिवमची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. डेकोरेटर थोडा आवाज द्या ना. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी झाला आता 34. या ओव्हर मध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग केली गेली आणि त्यामुळे पहा पहिल्या बॉलला विकेट आली आहे आणि त्यानंतरच्या 5 बॉल मध्ये जर पाहिलं तर हा धुमाकूळ घातला शिवमने. विजय कोरी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. विजय कोरी आणि आता मात्र बॉलिंग साठी येताना पाहिला मिळतात सचिन मोडक, राकेश आणि जोडीला शिवम कनोजिया आणि हाई बॉल उडवलाय 2 धावांसाठी. काय चार्ज झाली ही टीम आणि म्हणून तर म्हटलं जातं ना क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलली आता, परंतु वेळ बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, सहजासहजी बदलत नाही आणि शिवमने ते प्रयत्न केले. राकेश यांची साथ लाभते त्यांना आणि स्कोर जर पाहिला तर आता सुरुवातीला असं वाटलं होतं 30 तरी होतोय की नाही, आता 36 वर आहे. आणखीन एक हो. आता इकडे थोडी नशिबाने सत्वपरीक्षाच पाहिली, कारण झाडाच्या अगदी टोकाला लागून बॉल फांदीवर आणि पुन्हा मैदानावर. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 37 धावा बॅटिंग साठी शिवम. हो चांगला बॉल आला या ठिकाणी. सचिन मोडक चांगला चेंडू टाकतायत, बॉलचा बाउन्सचा अंदाज नाही आला, प्रभावित झाले शिवम देखील. शिवम यावेळेला आपण पाहू शकता 1 धाव त्या ठिकाणी मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38 धावा धावफलकावर 40च्या दिशेने वाटचाल निघालेली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 बॉल मध्ये पाहूयात एखादा मोठा फटका येईल का. राकेश यांना आपण पाहतोय, क्या बात आहे, ज्याचा उल्लेख करत होतो. हवाई हल्ला तर झालाय. 2 धावा त्या ठिकाणी येत आहेत आणि फाईट करण्या इथपर्यंतची धावसंख्या पोहोचली आहे. 40 धावा. राकेश परब आणि शिवम कनोजिया दोघांनी मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे इकडे. क्या बात आहे, आणखीन एक जबरदस्त. मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर रावस. आणि स्कोर जर पाहिला तर 42 झालाय, 43 ची आवश्यकता. काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. शिवम लक्षात राहील आणि राकेश देखील लक्षात राहतील, परंतु या मॅच मधील वसंतची बॉलिंग सुद्धा लक्षात राहील. आमची फोर्स 1च्या टीमचं देखील आम्ही सगळ्यांना या ठिकाणी आभारी असू. खूप चांगलं काम फोर्स 1च्या टीमचं देखील या ठिकाणी सुरू आहे. आणि आता 6 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 42, 43 ची आवश्यकता. टॉस साठी
दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी यायचंय. त्याच्या हातात 2 आहेत मीनाच्या. हे किंग्स आणि काय ते कुणाची मॅच आहे बोलले? इकडे आहेत जुने 2 आहेत. लायन्स आणि किंग्स. चला टॉस साठी यायचंय. चला जमत मॅचच्या दिशेने दुसऱ्या डावाला सुरुवात होते. रामानुज वर्मा आणि जोडीला जर पाहिलं तर सुशील बाणे आणि बॉलिंग साठी येत आहेत शिवम कनोजिया. बॅटिंग मध्ये हिरो राहिले होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता. लोअर फुल टॉस बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. 43 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. वाळकेश्वर श्रीराम योद्धाज आणि पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. आणि आता बॅटिंग साठी सुशील बाणे एक टॅलेंटेड खेळाडू आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात. मैदानाला अनुसरून क्रिकेट खेळतात. यावेळेला उडवला बॉल ऑन साइडला. सन्माननीय अरुण सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय, स्थानापन्न व्हायचंय. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर संजयजी रामचंद्र शिर्के साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे आपण देखील या ठिकाणी यायचंय. पुलचा फटका. बॉल खाली पडला नाही पडला परंतु बरीचशी पानं खाली पाडली एवढं मात्र नक्की. अरुण सावंत साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. संजय शिर्के साहेब आपल्या सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या अंतिम दिवशी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. आज हे सगळे मान्यवर सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. अरुण सावंत साहेब यांचं आगमन होत आहे आणि त्याचबरोबर गगनगिरी महाराज सेवा ट्रस्टचे विश्वस्त संजय शिर्के साहेब यांचंही आगमन होत आहे.
सुशील बाणे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रामानुज वर्मा त्यांना रोखण्यासाठी युवा शिवम कनोजिया यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी. चांगला बॉल लेंथवर होता आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येईल. पहा फाईट करायची आहे. लक्ष तेवढं मोठं नाहीये परंतु फाईट करू करण्या इथपर्यंत झालंय. शिवम कनोजिया परंतु या बॉलला मात्र ऑन साइडला उडवलाय आणि दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय रामानुज यांनी. सुशील आणि रामानुज 2 रन कंप्लीट करतायत आणि बघता बघता पहिली ओव्हर या ठिकाणी संपलेली आहे आणि स्कोर जर पाहिलं तर झालाय 7. पहिली ओव्हर संपल्यानंतर 7 धावा. मॅचला जिंकण्यासाठी 43 ची आवश्यकता. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे 5 ओव्हरमध्ये. चला टॉस करायचा आणि सन्मानी अरुण सावंत साहेब अरुण सावंत ना? अरे नहीं, मैं एक्चुअली बाद में भूल गया. अरे मैं इधर ही 9 बजे. आणि संजय शिर्के साहेब सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आलेत का कॅप्टन ग्राउंड पे? म्हणजे सावंत साहेबांना बोलवा. अरे क्या है मालूम है, अभी इसको ना चेतन को सैटरडे वापस एडमिट करने का है रे, वो 10 निकालने का. हाँ कोणाला? हाँ ऑपरेशन हो गया ना, तभी हुआ ना अपना 29 को हुआ. हाँ हाँ नहीं ऑपरेशन हुआ ना 29 को तो किया अपन उसी दिन, जिस दिन एडमिट किया ना उसी दिन किया. हाँ अरे नहीं क्या हो काय स्ट्रोक खेळलाय रामानुजचा. एक अफलातून फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. बाहुबली रामानुज वर्मा यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी बॅटिंग होताना पाहायला मिळते आणि आणखीन एक पॉवर हिटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय. पहा ही धावांसाठीची भूक या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि आता या षटकात जर पाहिलं तर गिअर चेंज केलाय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. आता काही खेळाडूंना बरोबर माहितीये बाजूला जर जिम आहे ना ती. जिमच्या दिशेने बॉल मारल्यानंतर कोणत्या वेळेला 2 धावायचे हे सुद्धा काही ना आणि तिकडनं सिग्नल देखील येत आहेत मस्तपैकी. वाह आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. रामानुज धडाकेबाज रामानुज. राम टीमचं नाव आहे श्री राम योद्धा आणि कॅप्टन आहे स्वतः रामानुज. फुलटॉस आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली धावसंख्या ती 19 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. चांगला पल्ला या ठिकाणी गाठलाय दुसऱ्याच ओव्हर मध्ये. धडाकेबाज राम. ओहो इकडे बॉल फिरला त्याचा अंदाज नाही आला. आणखीन एक पॉवर हिटिंग करण्याचा प्रयत्न होता. 19 वर धावसंख्या थांबली आहे. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 12 रन आलेले आहेत. अरुण सावंत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यावेळेला फटका बसलाय. हो यस राकेश परब कॅच घेत आहेत आणि रामानुज आउट होत आहेत. धन्यवाद अरुण सावंत साहेब. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला गेला. 19 धावांवर पहिला धक्का बसतोय. सगळ्याच ओनरला म्हणजे सगळे जे टीमचे ओनर आहेत मालक आहेत पुरस्कर्ते आहेत त्यांना विनंती आपण मंचावर स्टेजवर बसायचं आहे. गणेश गोरिवले 19 धावा झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 24 ची आवश्यकता आहे.
पहिलाच बॉल केलाय, पुल पुल होतोय सक्सेसफुल, 2 धावा सुशील बाणे. आता हे सुशील बाणे म्हटलं तर एक मोजून मापून क्रिकेट खेळतात, जसा बॉल तसा फटका. आणि क्रिकेटमध्ये ताकदीनेच मारायला असं का पाहिजे असं काही नाहीये, तुम्ही टायमिंगवर सुद्धा यशस्वी होता. सुशील बाणे उडवला पुन्हा एकदा बॉल, पाहूया किती लांब जाईल. वाह, हे बॉल नाही काय रे जुना. सुशील बाणे कालही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी घेतला होता. धावसंख्या जर पाहिली तर आता 23 वर जाते. पहिल्या दोन्ही चेंडूवर जर पाहिलं तर म्हणजे अजूनही 22 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये यायचं असेल या ठिकाणी युनायटेडला तर विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील, परंतु एक संयमी खेळाडू सुशील बाणे यांना आपण पाहतोय. ओ यावेळेला लेन बॉल, कीपर मात्र खूप चांगली कामगिरी करतात मितेश. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. 23 मध्ये 22, 21 मध्ये 20, माफ करा 21 मध्ये 20. बाणे 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 या ठिकाणी आपण पाहू शकता दबाव थोडासा वाढवलाय. वाह, चांगली बॉलिंग. आता मात्र बॉल टू बॉल समीकरण आलंय. 20 मध्ये 20, 2 लगातारचे डॉट बॉल टाकलेले आहेत या ठिकाणी. शिवम कनोजिया म्हणतायत आम्ही सुद्धा मॅच सोडणार नाही. या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे, सन्माननीय. तर अरुण सावंत साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. सन्माननीय अरुण सावंत साहेब यावेळेला. वाह, बॅटिंग अशी सुरू आहे, हातात बॅट नाही धनुष्य आणि बाणे जणू काही बाण मारतायत. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या पाहायला मिळते ती 25, 18ची आवश्यकता अजूनही आहे. 19 बॉलचा खेळ बाकी आहे. सुशील बाणे दर्जेदार खेळ दाखवतायत. ओ यावेळेला पॉइंटला खेळले. ओ जर कधी डायरेक्ट हिट झाला असता तर सगळ्यांना मात्र या ठिकाणी सॉस रोखून धरला होता. आणि मॅच जर आता पाहिलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन झालेले आहेत ते 26. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 18 बॉलमध्ये 17 पाहिजेत. 18 मध्ये 17. हॅलो, चला मॅचच्या दिशेने 18 मध्ये 17. एक पॉवर हिट पाहायला मिळाला. रोहित आले, रोहित आगरे, चिंटू कनोजिया यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर नेट पुरवठा त्यांच्याकडून मात्र झाला. हो 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 हो, बॉल मात्र या ठिकाणी फिरताना पाहायला मिळतोय. दबाव थोडासा वाढवण्याचा प्रयत्न आहे. गणेश गोरिवले बॅटिंग साठी आहेत, परंतु समोर जर पाहिलं तर रोहित आगरे. आता मात्र समीकरण बदलते. 16-16 बरोबर ना, 16 बॉल 16 रन. यावेळेला मात्र हवाई हल्ला आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 मिळेल. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाह, अफलातून किती धावा मिळतील. सीमा रेषा पार, षटकार.
श्रीराम योद्धा आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. 35 गटात टॉपर राहण्याची संधी. हो हो, इकडे आपण पाहू शकता 1 रन मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. सुशील बाणे, खूप चांगली मॅच पाहायला मिळाली. दोन्ही बाजूने दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय आणि दोन्ही टीम टॉपर साठी लढतात. क्वालिफाय झाल्या दोन्ही टीम, बरोबर ना? वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा, परंतु डॉट बॉल येईल आणि आता समीकरण बदलेल. 12 बॉल अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 7 रनची आवश्यकता. छत्तीस धावा झालेल्या आहेत आणि सुशील बाणे खेळतात 13 बॉलमध्ये 13 धावांवर. गणेश गोरवले 4 बॉलमध्ये 9, त्यामध्ये एक षटकार पाहायला मिळाला. आणि वाळकेश्वर श्रीराम योद्धाज आणि वाळकेश्वर युनायटेड मधील ही मॅच. चला काही करायची आहे पहा, सगळ्या टीमला विनंती आहे, आज होळीचा सण सुद्धा आहे आणि आपल्याला सगळ्यांना लवकर घरी सुद्धा जायचं आहे होळी साजरी करण्यासाठी. त्यामुळे आपल्याला जेवढी घाई करता येईल तेवढी घाई करायची. हा, साहिल गडशी येत आहेत. मागील WPL मध्ये बेस्ट बॉलर सुद्धा राहिले होते साहिल. समोर जर पाहिलं तर क्लासिकल बॅटिंग गणेश गोरिवले सुद्धा करतायत. टायमिंग खूप चांगलं करतायत. हो हो, फुलटॉस बॉल, त्याचा अंदाज नाही आला, बोटावर आदळलाय आणि डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. जगत मॅचच्या दिशेने अजूनही 11-7 गणेश गोरिवले. साहिल एक धाव त्या ठिकाणी मिळेल. सुशील बाणे, आता ही असे काही बॅटर आहेत, यांची बॅटिंग पाहत सगळ्यांना वाटत असेल की पाहत राहावी अशी बॅटिंग असते आणि यंगस्टर्सला खूप शिकण्यासारखं देखील आहे या सगळ्या खेळाडूंकडून. पाह या ठिकाणी क्लास, जसा बॉल तसा फटका, जशाच तसं प्रत्युत्तर. आणि बाणे हेच तुम्हाला सांगतायत, शिकवतायत सुद्धा की, आणि तुम्हाला यंगस्टर्सला खूप सारं शिकण्यासारखं आहे मेरिटवर क्रिकेट कसं खेळायचं. क्या बात आहे. बऱ्याच जणांचे आदर्श सुद्धा आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता बॉल समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि तिकडे जाता बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार आणि मॅच संपलेली आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय ज्यांनी 2 ओव्हर टाकल्या, 10 रन दिले, 2 विकेट घेतल्या. अण्णा रेड्डी, विनय रेड्डी.